अजिबात तेलकट न होता अगदी छान खुसखुशीत मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण अगदी थोडंसं तुपामध्ये खोबरं आणि ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहोत. भाजलेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याला बारीक फिरवून घेणार आहोत. त्यामध्ये लेस या पद्धतीने आपण अगदी बारीक खजूर कट करून मिक्सरला पुन्हा आपण हे मिश्रण बारीक फिरून सारण आपलं तयार आहे. लेस गव्हाच्या पिठामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार मीठ, रवा घालून अगदी कडकडीत तेलाचं मोहन लावून ह्या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून याचं छान असं घट्टसर कणिक आपण मिळवून घेणार आहोत. मळलेलं कणिक लगेच आपण अगदी छोटासा गोळा घेऊन त्यामध्ये लगेच अशा पद्धतीने पुरी तयार करून अशा पद्धतीने आपण याच्या कढया 3 बोटांच्या सहाय्याने आपण तयार करून घ्यायचं. हे आपली पारी अगदी व्यवस्थित तयार झाल्यानंतर त्यामध्ये सारण भरून हलक्या हाताने व्यवस्थित आपण याला दाबून या पद्धतीने मोदक हा तयार करून घ्यायचा. बघू शकाल अगदी छान असा आपला मोदक हा तयार झाले. संपूर्ण मोदक तयार करून झाल्यानंतर लगेच साईडला तेल गरम करून मंद आचेवरती छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत. बघू शकाल अगदी परफेक्ट असे आपले तळणीचे मोदक हे तयार.